नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथामध्ये पहिल्या कलेला आरंभ झालेला आहे। प्रश्न क्रमांक 12, अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय? याचं उत्तर सांगतात की श्री गुरुमुखाने तत्वमशादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते। श्री गुरु सारिखा असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी। म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची। म्हणून इथं सद्गुरू पाहिजे, श्रीगुरू पाहिजे। सद्गुरू कशाला म्हणावं, कोणाला म्हणावं? जे शिष्या ते सद्वस्तू ते मिळविती, तया ते श्रीकृष्ण सद्गुरू मानिती। श्रीकृष्ण परमात्मा कोणाला सद्गुरू मानतात? जे शिष्याला तू सत्य परमात्मा आहे असं आत्मरूपानं दर्शन करून देतात, ते सद्गुरू आहेत। सत्शास्त्र, सत्संगती, सत्कर्म त्यालाच म्हणावं की ज्या कर्मातून, ज्या संगतीतून, ज्या विद्येतून आपण सत्य परमात्मा आहोत असं आपल्याला आपलं आत्मरूपानं दर्शन घडत असतं। कारण गुरु म्हटलं की काय असतं? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे। गुरु म्हटलं की तिथं ज्ञान असतं, ठीक आहे। त्या ज्ञानाचा आम्हाला काय उपयोग आहे? ज्ञानी आत्मदर्शन, त्या ज्ञानानं, त्यांच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानानं आपल्याला आपण आत्मा आहोत असं आपल्याला आत्मरूपानं दर्शन घडत असतं। आता आपण नाहीत का आपल्याला आपलं आत्मरूपानं दर्शन नाही? आपण आहोत, पण आता आपल्याला आपलं आत्मरूपानं दर्शन नाही। आपलं दर्शन आहे काय म्हणून आहे? मी जातीचा आहे, मी कुळाचा आहे, मी वंशाचा आहे, मी नावाचा आहे, मी गावाचा आहे, मी जन्मणारा मरणारा आहे, मी येणारा जाणारा आहे, मी गावाचा आहे, नावाचा आहे, असं आपण काय केलेलं आहे? अनात्म वस्तूचे आरोप, धर्म स्वतःवर आरोपित करून घेतलेले आहे। देहखंडाना महात्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा अशी आपली समजूत आहे। हे 3.5 हाताचा देह म्हणजे मी, आणि ईश्वर म्हणजे पाषाण प्रतिमा। दगडाला आपण शेंदूर लावतो आणि तिथं पडापाया हे आसरा आहे असं म्हणून आपण काय करतो? आपली भावना आहे, ठीक आहे, आम्हाला विरोध नाही आहे की सगळ्यातच आहे तो परमात्मा, कणकणमय व्याप्त है। म्हणून कहाँ पग डारू देखे अनेरा, देखू तो सब वही ने घेरा, कान्हा रे मन मोहन लाला। आमच्या मीराबाई सांगतात की मी पाय कुठं ठेवू? ज्या पृथ्वीवर पाय ठेवायचा ती पृथ्वीच परमात्मा आहे। म्हणून सगळीकडे व्याप्त आहे तो परमात्मा चराचरामध्ये। मग आपलं कसं झालेलं आहे? आपण, आपली मान्यता आहे तिथं मूर्ती आहे आणि तो देव आहे अशी आपली मान्यता आहे, भावना आहे। मग भावना महत्त्वाची आहे का भावना ठेवणारा महत्त्वाचा आहे? भावनेपेक्षा भावना ठेवणारा महत्त्वाचा आहे। जसं वाडा महत्त्वाचा आहे का वाडा बांधणारा महत्त्वाचा आहे? वाडा बांधणारा महत्त्वाचा आहे। वाडा बांधणारे तुम्ही आहेत, मग तुम्ही वाड्याला का म्हणून भाव द्यायले? वाडा तुमच्यामुळे, बरं तुमच्यामुळे आणि तुमच्यासाठी आहे, मग ज्याच्यासाठी आहे त्याला शेवटी तिथंच पुरतेत का मसनात नेऊन पुरतेत? मग आणि कुणी बांधलेलं आहे? येणंच बांधलेलं आहे। चुन चुन कंकर महल बनाया, आप ही जाकल जंगर सोया, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनन में मिट्टी मिलाई। कबीरदास सांगतात की हा पाहता पाहता अनमोल देह हा काळाच्या मुखात जातो आणि हे हत्ती, घोडे, बंगले, वाडे इथल्या इथंच राहते। आणि ह्यानं सगळं आयुष्य काय कमवण्यासाठी, कशात घातलं? हे कमवण्यासाठी घातलं। आणि हे कसं आहे? ही सामुग्री कशी आहे? नष्ट होणारी आहे। म्हणून तुकोबराय सांगतात की कोण सुख धरोणी संसारी, राहो सांगा मजबा हरी,
अवघ्या नाशिवंता परी थिता दुरी तुही अंतरस. कोणतं सुख धरून राहावं देवा या संसारामध्ये, आणि तू म्हणतो खुशाल राहा तू कोबा. तू मला बनवा बनवी करू नको देवा. तू म्हणतो इथं खुशाल राहा, इथं पान तपासून सगळ्याच वस्तू नष्ट होणार आहेत. काय काय तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्मानं निर्माण झालेला हा मृत्यूलोक, आणि धर्मानं म्हणजे पाप पुण्यानं निर्माण झालेला स्वर्गाधिक वैकुंठाधिक लोक, हे सगळे नष्ट होणार आहे. जय पुण्याची पावटी सरे, सवयीची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. हे स्वर्ग श्रेष्ठ आहे का स्वर्ग ज्या पुण्यानं निर्माण झाला ते पुण्यश्रेष्ठ? स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या ना. पुण्यश्रेष्ठ आहे. मग पुण्यश्रेष्ठ आहे का पुण्य करणारे तुम्ही श्रेष्ठ आहे? पुण्य करणारे तुम्ही श्रेष्ठ आहे ना. आपल्याला काय वाटतं? पुण्य श्रेष्ठ आहे, स्वर्ग श्रेष्ठ आहे ना. आपण असेच आहेत नाही का? म्हणून आपण आपल्याला मोजत नाही. आपल्याला आपली किंमत कळालेली नाही. आपली किंमत साधू संतांना कळालेली आहे. ते काय झालेलं आहे, धनगरांना परीस मिळाला आणि त्याने त्या मेढ्याच्या गळ्यात बांधला. म्हणून मौली सांगतात एके ठिकाणी की आपलं कसं झालेलं आहे, तुडीला परीस बांधिला गळा शुक्ती का आलो. गळ्यात बांधलेला परीस आपण काय केला? फेकून दिला. काय पाहून? शुक्ती का आलो बे, रुपयावर चांदीचा भास झाला त्याला. तसं आपण हा अनमोल देह हा विषय संपादन करण्यामध्ये निघून गेलेला आहे. म्हणून आचार्य सांगतात, बालस्तावत क्रीडासक्ता, तरुणस्तावत तरुणी रक्ता, वृद्धस्तावत चिंता मग्ना, परब्रह्मणी कोपी न मग्ना. बालपण खेळण्यामध्ये जातं, तारुण्य विषय संपादन करण्यात जातं, म्हातारपण चिंतेमध्ये जातं. मग की अब तुम कब सुमरोगे राम. आता त्या रामाचं स्मरण कधी करावं, त्याची ओळख करून कधी घ्यावं. आणि पाहायला गेलं तर हृदयातच राम आहे. आत्ता राम आहे, इथं राम आहे, आणि तुम्ही राम आहेत. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. हे मन विषयामध्ये भरकटलेलं आहे, म्हणून असलेला राम कळत नाही. आणि तो राम हृदयात प्रगट आहे, त्याचा अनुभव आहे, पण अनुभव म्हणून वाटत नाही. म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. गुरुविना अनुभव कैसा कळे. मग अनुभव नाही का अनुभव म्हणून वाटत नाही? अनुभव आहे, अनुभव म्हणून वाटत नाही. म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. मग देवही आले आणि सद्गुरूही आले, तर आधी कोणाचे पाय धरावे? कबीरदास सांगतात की गुरु गोविंद दोन खडे काके लागू पाव, बलिहारी गुरुदेव की. सद्गुरू म्हणजे सद्गुरूनं मला देव लक्षात आणून दिला, दाखविलेला आहे. म्हणून मी आधी कोणाचे पाय धरणार? गुरुचे पाय धरणार. म्हणून गुरुदेव हमारा प्यारा है, सिद्ध जगत उजियारा. गुरुदेव की महिमा न्यारी, जड बुद्धी चेतन करदारी. जड देहाला मी म्हणायला लावणारी जी बुद्धी होती ना, त्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं. आणि परिवर्तन झाल्यामुळं आता ती बुद्धी स्वीकार करत नाही की ह्या अनात्म देहाला मी म्हणायला स्वीकार करत नाही. म्हणून दुर्बुद्धी ते मना कदान उपजो नारायणा. ही देहाला मी म्हणायला लावणारी दुर्बुद्धी आहे, आणि सद्बुद्धी फार थोडी आहे. दीपकळी का धाकोटी, बहुवे तेजा ते प्रगटी, तैसे सद्बुद्धी ते थेकोटी. म्हणून दिवा लहान आहे पण सगळ्या घरामध्ये प्रकाश फेकायला ना, तसं ही सद्बुद्धी फार थोडी आहे, पण अख्ख्या ब्रह्मांडाला बाद करायला लागली ना. आणि तुम्ही न मरणारे परमात्मा आहे असं दर्शन करून द्यायला लागली ना. म्हणून तद्बुद्धयस्तदात्मानं तन्निष्ठास्तत्परायणः. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण हरनिशी. म्हणून सद्गुरूवर आपली निष्ठा असावी. सद्गुरूला शरण द्यावं लागतं. जेने कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव. सद्गुरू आपलं असं दर्शन करून देतात की तू ज्याला चैतन्य म्हणायला लागला ना, ते म्हणायला लागला ब्रह्म आहे, तर तत्त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. असं सत्शिष्यानं कानाद्वारे ऐकलं आणि त्याचा इकडं निश्चय झाला की मी या शरीर श्वास इंद्रिय अंतकरणाहून वेगळा आहे. इतकंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन सद्गुरू सांगतात की दृश्यच काय आहे? द्रष्टा आहे. दृश्य आणि द्रष्टा वेगळे नाहीत. देखे सारासार विचारिता,
भ्रांती ते पाहे आसारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. म्हणून फार महत्त्वाचा सिद्धांत आहे, लक्षपूर्वक ऐका. देखी सारा सार विचारिता. आपण सारा आणि आसाराची भेसळ करून टाकली. आता गंमत अशी आहे की तुम्हाला वेगळं निवडून काढण्यासाठी सांगावं लागलं की सार वेगळं आहे आणि आसार वेगळं आहे, पण दोन्ही सत्य नाही, सत्य एकच आहे. म्हणून भ्रांती ते पाही आसारता. आसार रूप जो संसार आहे तो काय आहे? भ्रांती आहे. आणि भ्रांती आहे म्हणजे खरं आहे का? खोटं आहे ते. आणि खोटं आहे म्हणल्यावर अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा असतो असा नियम आहे शास्त्राचा. साधू निश्चलदासजी विचारसागर या ग्रंथामध्ये सांगतात की अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा आहे. मग अध्यस्त जगाला अधिष्ठान ब्रह्माशिवाय कुठं सत्ता आहे? मग जगत आहे का ब्रह्मच आहे? मग दृश्य आहे का द्रष्टाच आहे? दृश्यची जेधवा नाही, द्रष्टत्व म्हणून काही. सांग देवा, दृश्यच खोटा आहे तर तुला द्रष्टा कसं म्हणावं? म्हणून दृश्याची या वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापासी. तू ज्यावेळेस दृश्याचा विचार करशील त्यावेळेस दृश्य आणि तत्सापेक्ष द्रष्टा ह्या दोन्ही भावाला टाकून तू स्वतःला निहाळ असं पाहायला पाहिजे. निरखित निरखित गेली येवो, पाहे तव तन्मय झाली येवो. असं निरीक्षण करत 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 आपण आपल्या आत्मस्वरूपाला ओळखायला पाहिजे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना, त्या तुझ्या शुद्ध बुद्ध ज्ञान स्वरूपाला सूर्य चंद्र तारे दिवा प्रकाशन करू शकत नाही, कारण तो आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि ते तुझं माझं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. म्हणून या ठिकाणी सांगतात की सद्गुरूच्या मुखानं काय होत असतं? तत्वम असी हा बोध होत असतो, महावाक्याचा बोध होत असतो. आपण काल विचार केला की महावाक्य कोणाला म्हणायचं? ज्या वाक्यातून जीव ब्रह्मैक्य सांगितलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे, त्यालाच म्हणायचं महावाक्य. जयाचे वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माची निपाडे निश्चंकू होय. ज्यांच्या वाक्यातून आपल्या अंतकरणातल्या कल्पना संशय विपर्यास दूर होतात आणि मी न मरणारा परमात्मा हे स्पष्ट सहज रीतीनं लक्षात येत असतं, त्याला महावाक्य म्हणतात. आणि हे तत्वम अशी, ते ब्रह्मत्व आहे असं सद्गुरूनं उपदेश केल्यानंतर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मीच ब्रह्मरूप आहे, कारण लक्षण आहे. आणि यालाच अपरोक्ष ब्रह्मज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणून अपरोक्ष शब्दाचा अर्थ आत्ता इथं जे प्रत्यक्ष कळायला लागलं ना, त्यालाच अपरोक्ष म्हणायचं, त्यालाच प्रत्यक्ष म्हणायचं, त्यालाच साक्षात्कार म्हणायचं, त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणायचं, त्यालाच ब्रह्मसाक्षात्कार म्हणायचं. हे शब्द लय भारदस्त येतो. याचा अर्थ जर लक्षात आला ना मग काय हरकत नाही. कारण आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. कारण हे फार मोठं शब्दांचं जाळं आहे, पण शब्दाला अर्थाशिवाय किंमत नाही. म्हणून शब्द हा असा मित्र आहे आपला की तो स्वतः अर्थाचं ज्ञान करून देतो आणि तो स्वतः मरून जातो. तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं कळून देतो आणि स्वतः मरून जातो. कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि आकाश व्यावहारिक स्थूल अनात्म जड प्रत्यक्ष आहे. आणि आकाशाचा गुण सुद्धा कसा आहे? स्थूल अनात्म बाह्य जड प्रत्यक्ष आहे. आणि हे दोन्ही व्यावहारिक आहे. आणि या शब्दाला जाणणारे आत्ता इथं आपण सूक्ष्म अंतर चेतन आत्म पारमार्थिक निर्गुण प्रत्यक्ष आहोत. कारण थोडासा विश्लेषण करू आपण, गुण कशाला म्हणायचं आणि निर्गुण कशाला म्हणायचं. जसा पृथ्वीचा गंध गुण आहे, आता गुण म्हणजे त्याचं विशेष धर्म स्वभाव आहे का नाही, त्याचा काय आहे? स्वभाव आहे, गुण आहे, धर्म आहे. की पृथ्वीचा गंध गुण आहे, मग ते कशातही मिसळलं की त्याचा वास येतो ना, तर तो वास हा पृथ्वीचा काय आहे? धर्म आहे, गुण आहे, स्वभाव आहे. म्हणून तो स्वभाव ज्याचा असतो ना ते त्याला सोडून नसतो.
आता तुम्ही म्हणतात की कुत्र्याची शेपूट 12 महिने फुकणीत ठेवा, ते काढलं की परत काय होती? वाकडी होती. मध्ये स्वभाव ते बदलत नसते. तसं पृथ्वीचा गुण काय आहे? गंध. पाण्याचा गुण रस आहे. अग्नीचा गुण रूप आहे. वाऱ्याचा गुण स्पर्श आहे. आणि आकाशाचा गुण शब्द आहे. आता ह्या 5ही गुणाला कळत नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याला कळतं का? नाही कळत. हे एकमेकाला कळतेत का सगळ्याला सगळे मिळून कळतेत? हे एकमेकाला कळत नाही, सगळ्याला मिळून सगळे कळत नाहीत. आणि हे कळतेत. मग हे ज्याला कळतेत ना, तो गुणाचा नाही, तो गुण नाही आणि तो गुणासारखा नाही. मग हे 3 गुण आहेत. एक रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. मग त्रिगुणाची केली फुकणी. त्रिगुणाची काय केली? फुकणी. आणि आतमध्ये त्याच्या होता ब्रह्मरस. आतमध्ये रस कोणता ओतायचा? ब्रह्मरस. आम्ही सोनार सोनार, आम्ही सोनार आहे. पण कसे येत? ह्या त्रिगुणात्मक जी फुकणी आहे ना शरीररूपी, तर त्याच्यामध्ये काय करायचा? ब्रह्मरस ओतायचा. कारण त्या फुकणीमधून ते काय करत असते? फुकत असते. आणि फुकलं की त्या सोन्याला जाळत असते. जाळलं की ते लवचिक होतं. त्याला जसा आकार दिला तसा आकार देता येतो. तसं प्रकृती, हे प्रकृतीच्या साच्यामध्ये हे 3 गुण ओतलेले येतात. आणि या त्रिगुणात्मक प्रकृती आहे. अष्टधा प्रकृती ज्याला म्हणतो. म्हणून इथं ज्ञानोबराय सांगतात, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण हे प्रकृतीचेच आहे. तमोगुणामध्ये ज्ञान होत नसतं. रजोगुण म्हणजे त्याच्यामध्ये क्रिया आहे. तमोगुणात अज्ञान आहे, रजोगुणात क्रिया आहे आणि सत्वगुणात ज्ञान आहे. म्हणून भगवान सांगतात, सत्वात संजायते ज्ञानम. सत्वागुणामध्ये काय होत असतं? ज्ञान होत असतं. म्हणून लोक, भोग, शरीर हे पंचमहाभूताच्या तमोगुणाचे कार्य आहे. प्राण, कर्मेंद्रिय हे पंचमहाभूताच्या रजोगुणाचे कार्य आहे. ज्ञानेंद्रिय, अंतकरण हे पंचमहाभूताच्या सत्वगुणाचे कार्य आहे. आणि आपण कोणाचे कार्य आहोत? आपल्याला गुणच नाही ना. म्हणून आपण निर्गुण आहोत. आत्ता इथं आपण गुणाला जाणून निर्गुण परमात्मा आहोत असं भगवान स्वतः सांगतात. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. अर्जुना, आत्ता इथं कानाद्वारे शब्दाला जाणणारे तुम्ही गुण आणि इंद्रियाहून कसे आहात? वेगळे आहात. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. इंद्रियाला आणि त्याच्या गुणाला जाणून तुम्ही इंद्रियाहून आणि गुणाहून कसे आहात? वेगळे आहात. म्हणजे आपण गुणाला जाणून गुण नाही म्हणजे निर्गुण आहेत. मग कोण कोण निर्गुण आहेत? सगळेच निर्गुण आहेत. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे निर्गुण परमात्मा आहे. एवढंच आहे का? हा, दिधले संपूर्ण माझ्या हाती. आणि त्यांनी सांगितलं की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. का ठेवले आपल्या खिशामध्ये? तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. म्हणजे ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ दोघंच निर्गुण आहेत का? ऐकणारे सुद्धा निर्गुण आहेत. ऐकणारे सुद्धा निर्गुण परमात्मा आहेत. म्हणून तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत? निर्गुण परमात्मा आहोत. ही आपली खरी ओळख आहे. ज्ञानोबरायांनी दिलेलं हे आय कार्ड आहे. आपल्याला वाटतं का असं? नाही वाटत. याचं कारण आहे की आपल्या अंतःकरणामध्ये संशय आहे, विपर्यास आहे, शंका आहे. आणि त्याचं कारण अज्ञान आहे, स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि हे अज्ञान कशानं जात असतं? तर अपरोक्ष ब्रह्मज्ञानानं याची निवृत्ती होत असते. म्हणून गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्यांच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत असते. आणि हे अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्यावर काय होत असतं? ते किती प्रकारचं असतं आणि त्याचे परिणाम काय होतात? तर हे प्रश्न क्रमांक 13 मध्ये पहा. अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचे आहे? आता हे जे अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे ना, ते किती प्रकारचं आहे? तर उत्तर सांगतात की दृढ व अदृढ असे 2 प्रकारचे अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे. आता ह्याच्यात सुद्धा 2 फाटे आहेत बरं का. एक पक्क आणि एक कच्च. असे दृढ आणि अदृढ म्हणजे एक पक्क आणि एक कच्च असे 2 प्रकारचे अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे. आता 14 नंबरचा प्रश्न, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय?
तुम्ही ज्याला अद्रढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात ना, अद्रढ म्हणजे कच्चं ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान, त्याला म्हणजे काय तरी तर सांगतात, असंभावना वेदांताच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला किंवा अभेद प्रतिपादन केलेला आहे, तर याला प्रमाणगत संशय असे म्हणतात. की शास्त्रामध्ये वेदांताच्या ठिकाणी जीव ब्रह्मरूप आहे यांचं ऐक्य आहे का भेद सांगितलं, असा जो संशय आहे ना, तर याला काय म्हणायचं, ह्याला संशय म्हणायचं, ह्या विचाराला संशय म्हणायचं. आणि जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे या प्रमेयगत संशय आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या संशयास असंभावना असे म्हणतात. मग भेद सत्य का अभेद सत्य, याला काय म्हणायचं, असंभावना. आता विपरीत भावना सहित म्हणजे जीव ब्रह्माचा भेद सत्य व देहादी प्रपंच हेही सत्य, म्हणजे सगळंच सत्य. जीव ब्रह्माचा भेद सुद्धा सत्य आणि देहादी प्रपंच सुद्धा सत्य, सगळं सत्य, असा जो विपरीत निश्चय, हे जे विरुद्ध निश्चय, उलट निश्चय, तर यालाच काय म्हणायचं, विपरीत भावना म्हणायचं. तर जो ब्रह्म आत्मैक्याचा निश्चय त्यास अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. असं सगळंच सत्य म्हणून जे काही विचार आहेत ना, हा जो काही ब्रह्मात्मैक्याचा निश्चय आहे ना, याला अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान असं म्हटलेलं आहे. याच्यात संशय आहे, विपर्यास आहे, असंभावना आहे आणि सगळंच सत्य मानलेलं आहे. भेदही सत्य, अभेदही सत्य, म्हणून हे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान असं आहे. आता याच्या पुढं जे सांगितलेलं आहे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे कोणापासून होतं, तर हा विषय आपण नंतर घेऊ. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मकी देवी इणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो